आणि या महापुरुषांच्या विचारधारेवरती खऱ्या अर्थानं चालणारा हा आपला बहुजन समाज आणि आजच्या घडीला खऱ्या अर्थानं SC आणि ST यांच्याबाबत जो निर्णय 1 तारखेला सुप्रीम उच्च न्यायालयाने जो घेतला आणि त्याच्यामध्ये या SC आणि STच्या वर्गाचं वर्गीकरण करावं. आता ही का कल्पना नेमकी त्यांच्या डोक्यामध्ये अचानक आली हे काय आपण सांगू शकत नाही, परंतु या ठिकाणी आपण सारे वक्ते या ठिकाणी बोलले की काही मनोविचारसरणीची मंडळी देखील त्या शासनामध्ये असते आणि त्यांच्या माध्यमातून हे घडोघडी व्हायला लागल्या गोष्टी आणि म्हणून आपण सर्वजण जागरूक राहणं गरजेचं आहे. SC STचं वर्गीकरण करावं अशा प्रकारचं आणि त्याचबरोबर आरक्षणाच्या मुद्द्यावरती जो क्रिमिनल जो आहे तो लागू करावा अशा प्रकारे जो काय निर्णय खऱ्या अर्थानं जे जाहीर केला गेला उच्च न्यायालयाकडून आणि त्या खऱ्या अर्थ निर्णयाचे जे काय पडसाद हळूहळू खऱ्या अर्थानं SC STच्या वर्गावरती आणि आपली जी राष्ट्रीय समिती आहे SC ST जी राष्ट्रीय समिती आहे या समितीनं देखील याच्यामध्ये लक्ष घातलं. याच्या अगोदर 1 तारखेला जाहीर केल्याच्या नंतर आदरणीय आठवले साहेब असतील, आदरणीय मायावती जे असतील, आदरणीय पासवान जी असतील आणि चंद्रशेखर आझाद असतील यांनी तात्काळ खऱ्या अर्थानं या निर्णयाचा खऱ्या अर्थानं निषेध केला आणि हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशा प्रकारचं आपल्या प्रसिद्धीच्या माध्यमातून त्यांनी तात्काळ कळवलेलं आहे. आणि सध्या त्या गोष्टीला स्थगिती प्राप्त झाली असली तरी देखील हा पुन्हा मनुवादी विचार डोके काढणार नाही अशा प्रकारच्या कुठल्याच प्रकारची खात्री देता येत नाही आहे. कारण या देशामध्ये जे काही चाललेलं आहे ते आपण वेळोवेळी अनुभवत आलो आहोत. आणि मला सांगा की 1947 साली आपला देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्यापासून खऱ्या अर्थानं 75-76 वर्ष ओलांडून गेली. आज 78 वर्षावर आपण पदार्पण करत आहोत. अशा परिस्थितीमध्ये या SC आणि ST वर्गाचं कोणत्या प्रकारे आर्थिक खऱ्या अर्थानं त्यांना विकसित झाले, शैक्षणिकदृष्ट्या विकसित झाले, त्याचबरोबर राजकीयदृष्ट्या विकसित झाले याचा खऱ्या अर्थानं न्यायालयाने देखील विचार करणं गरजेचं होतं. परंतु तो विचार न करता आमचं वर्गीकरण करण्यात आलं. आता बघा बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं संविधानामध्ये आमच्या SC आणि STला एका ह्याच्यामध्ये बांधून ठेवलं आहे आणि आम्ही जातीय व्यवस्था नाकारतोय तरी देखील जातीय व्यवस्था आमच्या माथ्यावरती आमच्या मानगुटीवरती बसवण्याचं काम उच्च न्यायालय असेल किंवा भारत सरकार करत असेल तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची विचारधारा जतन करण्याचं जागृत करण्याचं काम आम्ही साऱ्यांनी करायला पाहिजे. आम्ही सांगतोय की आम्हाला जाती व्यवस्थेतून बाहेर यायचं आहे, या जोगडातून मुक्त व्हायचं आहे, तरी जातीच्या खऱ्या अर्थानं कॅटेगरीमध्ये आम्हाला बसवण्याचं काम केलं जातंय आणि ही गोष्ट खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांना न पटणारी आहे. या राज्यामध्ये बघितलं आपण तर जवळजवळ SC STच्या जवळजवळ 59 जाती आहेत आणि आपल्या एकंदरीत जाती बघितल्या तर 1200च्या वरती आहेत. तर 1200 जातीचं नेतृत्व खऱ्या अर्थानं दापोलीकर जेव्हा एकत्र येऊन करतात तेव्हा त्याचा मला अभिमान आहे. मग इतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, आमची BSP असेल, आमचे बौद्ध सेवा संघ असेल, पंचायत समिती असेल, महासभा असेल, आमची आदिवासी संघटना असेल, प्रबुद्ध करीवन संघटना असेल, ज्यानं त्यांना आवाहन केलं त्या सर्वांनी बंदला खऱ्या अर्थानं आम्हाला सहकार्य केलं. आता एक गोष्ट आमच्याकडून थोडीशी चूक झाली तर आम्ही खऱ्या अर्थानं रॅलीचं आयोजन केलं होतं आणि रॅलीची आपण प्रशासनाकडे मागणी केली होती. पण इथल्या एकंदरीत तांत्रिक अडचणीमुळे आणि इथल्या प्रशासनाच्या काही गोष्टींमुळे ती आपल्याला मिळू शकली नाही आणि म्हणून अचानकपणे या गोष्टीला जेव्हा आम्ही आवाहन केलं तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येनं आमचा समाज आला. तो खऱ्या अर्थानं एकत्र आल्याच्या नंतर रस्त्यावरती उतरला. थोडीशी गडबड झाली असली तरी देखील कंट्रोलमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी कंट्रोलमध्ये आणण्याचं काम केलं आहे. तर आमची भूमिका काय आहे? आमची भूमिका हीच आहे की बाबासाहेबांना जो अधिकार दिला आहे तो केवळ बौद्धांसाठी अधिकार दिला नाही, जो SC आणि STसाठी आणि OBCसाठी नव्हे तर तमाम या भारत देशातल्या नागरिकांसाठी समान अधिकार दिला आहे. तो समान अधिकार सर्वांना प्राप्त व्हावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि म्हणून ही SC ST आणि जे क्रिमिनलचं जे जाहीर केल्याच्या नंतर जी आपली राष्ट्रीय समिती आहे SC STची समिती आहे त्यांनी हा बंद जाहीर केला आणि बंद जाहीर केल्याच्या नंतर तात्काळ मायावतीने त्याला पाठिंबा दिला, बाकीच्या आपल्या राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला. त्याच प्रकारे दापोलीमध्ये आम्ही सारेजण एकत्र आलो, एकत्रपणे या आपल्या बंदला आपण पाठिंबा दिला आहे. आणि एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की रात्री 8-9 वाजेपर्यंत आपण जी काही पत्र वाटली खऱ्या अर्थानं दुकानापर्यंत आम्हाला पोचता नाही आलं तरी देखील बाजारपेठेतल्या तमाम मोठमोठे व्यापारी आहेत, मोठमोठे धंदेवाले आहेत, त्या सर्वांनी छोटे मोठे देखील व्यापारी संघटना आहे, ओकेदारी संघटना आहे, मुस्लिम संघटना आहे, या सर्व संघटनांनी खऱ्या अर्थानं या बंदला सहकार्य केलेलं आहे. म्हणून आपण त्यांच्यापर्यंत विषय आपण सामान्यपणे समजून सांगितला तर आपल्याला सपोर्ट करणारे सर्व मंडळी आहेत आणि त्यांनी हा बंद
यशस्वी करण्यासाठी आपल्याला पाठिंबा दिला. मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्व संघटनेच्या वतीनं मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण शेवटी एखादी घटना पुढावरती कधी शेकल सांगू शकत नाही. कालच या ठिकाणी मला वाटतं मुस्लिम संघटना देखील आली होती. अशा वेगवेगळ्या संघटना आपापल्या गालाने घेऊन प्रशासनामध्ये आले. तर आमचं म्हणणं हेच आहे की सर्वांचे प्रश्न एकच आहेत. भारत देशातल्या नागरिकांचे प्रश्न हे सर्वांचे सारखे असले पाहिजेत. कारण बाबासाहेबांनी संविधानातून सर्वांना समान अधिकार दिले आहेत आणि म्हणून कुठल्या जातीवरती कुठल्या धर्मावरती खऱ्या अर्थानं अन्याय अत्याचार होणार नाही याची काळजी घेण्याचं काम खऱ्या अर्थाने केंद्र सरकारचं आहे, राज्य सरकारचं आहे, प्रशासनाचं आहे आणि ते त्यांनी करावं. आणि म्हणून ते जेव्हा होत नाही तेव्हा अशा प्रकारे समाज रस्त्यावर उतरतो, जागृत होतो आणि त्या गोष्टींना वाचा फोडण्याचं काम करतो. आणि म्हणून आमची या आजच्या बंदच्या माध्यमातून खऱ्या एक मागणी आहे की हे जो उच्च न्यायालयानं जो निर्णय दिला आहे तो तात्काळ रद्द व्हावा. आणि दुसरी आमची अतिशय महत्त्वाची मागणी आहे की लोकांना कळायला पाहिजे फक्त आमच्या हक्कासाठी या 1200 जातींसाठी आम्ही रस्त्यावर उतरत नाही आहोत. तर बंधूंनो आणि माझ्या भगिनीनो, जे काय बदलापूरमध्ये जी घटना घडली, ही जी बालिका आहे, छोटी बालिका शाळेत जात होती आणि तिच्यावरती 2 वर्षाची बालिका, 4 वर्षाची बालिका आहे, तिच्यावरती जो काय अत्याचार नगरामध्ये केला, ही गोष्ट अतिशय निंदनीय गोष्ट आहे. या देशामध्ये नेमकं काय चाललंय? खऱ्या अर्थानं सरकारचा धाक आहे की नाही? जर का लेखी बालीवरती आमच्या अन्याय अत्याचार होता तर खऱ्या अर्थानं मग नेमकी यंत्रणा काय करते? आणि म्हणून त्या आमच्या लेखीवरती ज्या नराधमानं लोकांनी अत्याचार केलाय तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारचं निवेदन, असं संयुक्त निवेदन आम्ही आदरणीय राष्ट्रपती यांना आमच्या सन्माननीय देशोधर मॅडमच्या मार्फत पाठवून आहोत. तुम्ही सार्वजनिक आलात, पोलीस यंत्रणेने खऱ्या अर्थानं आम्हाला चांगल्या पद्धतीत सहकार्य केलं. ज्या वेळी आम्ही तुम्हाला हाक मारू त्यावेळेला अशाच बाबासाहेबांच्या लेखी बाळींनी आणि शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या सर्व घटकांनी एकत्र आलं पाहिजे. या ठिकाणी मला आवर्जून सांगावं लागेल की आदिवासी संघटना देखील या ठिकाणी सहभागी झाली. ज्या देशाच्या राष्ट्रपती आदरणीय आपल्या मुर्मूजी आहेत तर त्या देखील आदिवासी समाज आहेत. आणि म्हणून घटकाला न्याय मिळतोय, परंतु घटकाला न्याय मिळत असताना एका व्यक्तीला न्याय मिळून चालणार नाही. तर त्या समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण चाललो आहोत. ही बीएसपीची भूमिका आहे, ही आरपीआयची भूमिका आहे, ही वंचितची भूमिका आहे, ही बहुजन सेवा संघाची भूमिका आहे, ही पंचायत समितीची भूमिका आहे आणि ही महासभेची देखील भूमिका आहे. बाबासाहेबांच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या नावानं ज्या ज्या संघटना काम करतात त्या लोकहिताच्या कामासाठी आणि लोकहिताच्यासाठी खऱ्या अर्थानं रस्त्यावरती उतरतात आणि न्याय मागतात. तेव्हा असंच ज्या ज्या वेळेला आम्ही तुम्हाला बोलू त्याच्यावर तुम्ही सहकार्य करायला पाहिजे. आज देखील आम्हाला अपुरा वेळ पडत असताना तुम्ही तातडीनं फोनद्वारे मेसेजद्वारे आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि विशेषतः या एकंदरीत प्रशासनानं आपली जी रॅलीला जे काय अडचणीमुळे खऱ्या अर्थाची रॅलीला आपल्या परवानगी दिली आहे तरी देखील आदरणीय या दापोली पोलीस निरीक्षक हे रत्नागिरीमध्ये आहेत, त्यांचं संपूर्ण लक्ष खऱ्या अर्थाने या दापोलीमध्ये आहे. आणि त्यांनी देखील फोन करून सांगितलं आदरणीय गंधार साहेब या ठिकाणी प्रामुख्यानं आले आणि त्यांनी देखील या त्यांच्या पूर्ण स्टाफला एकत्र घेऊन खऱ्या अर्थानं आपण जे रस्त्यावरती जे काय या ठिकाणी येत होतो तर ते संयमी ठेवण्याचं त्यांनी देखील काम केलं आहे. मी त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि प्रशासनाला कुठल्याही प्रकारे यामुळे कधी आमच्याकडून कुठल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची आम्ही 100% यात मला आश्वासन देतो. मात्र अन्याय अत्याचारासाठीची भूमिका आहे की बाबासाहेबांनी आम्हाला शिकवली आहे आणि ते आम्ही लढणारच. कारण त्या भूमिकेशिवाय खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळणार नाही. 75 वर्ष झाली तरी देखील आम्हाला न्याय मिळत नसेल, आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागत असेल तर मग नेमकं आमच्यासाठी प्रशासन सरकार करतं काय हे खऱ्या अर्थानं मोजमाप करण्याची वेळ आहे. आणि म्हणून आपल्या हक्काची माणसं त्या संदर्भामध्ये सन्माननीय आमच्या कवींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या हक्काची माणसं, आपल्या अधिकाराची माणसं, आपल्याला न्याय देणारी माणसं, शाहू फुले आंबेडकर विचाराला जतन करणारी माणसं ही जोपर्यंत राष्ट्रपती सदनापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मला वाटतं आपल्याला न्याय मिळेल की नाही ही फार मोठी शंका आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि आम्हाला लढावं लागेल, एकत्र लढावं लागेल. जरी आपल्या पार्ट्या अनेक असल्या, जरी आपल्या संघटना अनेक असल्या तरी आपले ध्येय एकच आहे. हे एकाच्या आपल्या एक ध्येयपूर्तीसाठी सर्वांनी ज्या गावी एकत्रपणे हाक मारू त्यावेळेला आपण सर्वांनी एकत्र यावं आणि अशाच प्रकारे आपण आपली एकजूट दाखवावी. या आजच्या बंदमध्ये सर्व संघटनांचे मी व्यक्तिशः या शब्द तुम्हाला आभार व्यक्त करतो आणि आदिवासी संघटनेचा आभार व्यक्त करतो, पोलीस प्रशासनाचा आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व माझ्या माता भगिनी शांततेनं संयमानं आलात. जे काय प्रकार थोडासा झालेला आहे त्याची काही चिंता करू नका. हे असे चिंता झालेले प्रकार आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे अंगावरती आमच्या केसेस देखील 354 सारख्या देखील आम्ही केसेस घेतल्या आहेत. बाबासाहेबांनी लढायला शिकवलं, बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना लढायला शिकवलं आहे. ते लढवय बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहोत. घटना घडते, एखादी घटना घडते, कोणतरी मिळतो आपल्याला, परंतु या तमाम दापोलीकरांनी जो आपल्याला सबक दिलाय त्या दापोलीकरांच्या सहकार्य आपला विसरून चालणार नाही.
आपण त्यालाही त्यावेळेस सहकार्य करायला पाहिजे. आणि मग इथल्या दापोली तालुक्यातल्या तमाम व्यापारी संघटनेचं, खोका संघटनेचं, भाजी विक्रेत्यांचं, रिक्षा संघटनेचं, या सर्वांचं या बंदला पाठिंबा दिल्याबद्दल मी या ठिकाणी त्यांचं आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्व त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आपल्या निवेदनातल्या ज्या मागण्या आहेत की तात्काळ SC आणि ST आणि क्रिमिनल जो जी जाहीर केलं आहे सर्वोच्च न्यायालयानं ते तात्काळ रद्द करावं, अशा प्रकारे त्याच्यावरती पुनर्विचार करावा, अशा प्रकारची आपली पहिली मागणी आहे. आणि दुसरी आपली मागणी जी आहे की त्या बालिकेवरती बदलापूरच्या ठिकाणी बालिकेवरती जो अत्याचार केला त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, अशा प्रकारची आजच्या दिवसातून आपण मागणी करत आहोत. आणि आपला प्रमुख जे काही मंडळी आहे 5-6 मंडळी की माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन देतील आणि आपला कार्यक्रम संपेल. एक 10 मिनिटाबद्दल तुम्ही या ठिकाणी थांबायचं आहे आणि आपण शांततेनं संयमानं आपण आपापल्या घरी जायचं आहे. रस्त्यात कुठल्या प्रकारचा गडबड गोंधळ होता कामा नये, वाहनांना कुठल्याच प्रकारची इजा होईल, असा अडचण होईल अशा प्रकारे कुणीही वर्तन करू नये ही माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. कारण बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहोतच, बाबासाहेबांनी लढायला शिकवलं, पण बाबासाहेबांनी बुद्धांचा विचार दिला आपला समतेचा, न्यायाचा आणि बंधुत्वाचा निर्णय आहे. हा देखील आपण विसरून चालणार नाही. तेव्हा आपण कुणाच्या नादी लागायचं नाही, जो कोण लागेल त्याला मात्र सोडायचं नाही. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी इथं थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.